नमस्कार मित्रांनो, मी संदेश तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन मोटो ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला मोटो ब्लॉग असणार आहे बदलापूर ते घनसोलीपर्यंतचा आणि आता आपण आहोत बदलापूरच्या घोरपडे चौक येथे। तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला आता घोरपडे चौक येथून सुरुवात करत आहे मी आणि आता आपण चाललो घनसोलीला आणि आपण आता रोडचा अपडेट बघणार आहोत। आजचा मोटो ब्लॉग खास त्याच्यासाठीच आहे की रोडची कंडिशन कशी आहे ती बघायची आपल्याला, कारण की आपण लास्ट टाइम एक ब्लॉग केला होता सेम रूटचा, तर त्यावेळेला पथेटिक कंडिशन होती रोडची, म्हणजे खूपच वाईट परिस्थिती होती। तर आज आपण बघणार आहोत की रोडची कंडिशन कशी आहे, काय सुधारणा झाली आहे की नाही ते। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। चला बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण जस्ट बदलापूरचा घोरपडे चौक क्रॉस केलेला आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। आता आपण आहोत बदलापूर काटाई रोड आणि बदलापूर ते काटाई आपला जो प्रवास आहे तो असणार आहे 19 किलोमीटरचा आणि तिथून आपण पुढे काटाईवरून लेफ्ट मारून आपण जाणार आहोत नवी मुंबई घनसोलीला। आणि या प्रवासादरम्यान बघूया आपल्याला रोड कसा आहे, त्याची कंडिशन काय आहे, अजून रोडची परिस्थिती सुधारली की नाही हे सगळं बघायला मिळणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असाच आतापर्यंत मला छान सपोर्ट करताय तुम्ही, तर असाच सपोर्ट करत राहा। आपण अजून छान छान व्हिडिओज बनवू। आपण मोस्टली कोकणातले व्हिडिओ बनवतो, पण हे सुद्धा आपल्याला कव्हर करायला पाहिजे काही गोष्टी। तर त्यामुळे आज आपण बघणार आहोत हा एक वेगळा मोटो ब्लॉग, ज्याच्यात आपल्याला मिळणार आहे बदलापूर काटाई रोडचं अपडेट। बदलापूर आता बरंचसं डेव्हलप होत आहे, म्हणजे आता बरेचसे ब्रँड्स वगैरे बदलापूरला यायला लागलेत। आता हा एक नवीन ब्रँड झाला आहे बघा, तुम्हाला तर दिसत असेल कॅन्टाबिल म्हणून, आणि असे बरेचसे म्हणजे नॅचरल्स आईस्क्रीम, त्याच्यानंतर जॉकी, हे बघा लेन्सकार्ट, जॉकी, टायटनचं शोरूम आहे, टायटन आई, नॅचरल्स, योकोहामा। तर म्हणजे आता प्रगतीपथावर आहे बदलापूरची डेव्हलपमेंट। आता माझ्या मते कोणी थांबू शकणार नाही आणि बरेचसे बिल्डिंगचे प्रोजेक्टसुद्धा चालू आहेत, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल। तर एकंदरीत आता म्हणजे एक बोलतात ना की लोकांची आता बदलापूरमध्ये राहण्यासाठीची पसंती जी आहे तर ती जास्त प्रमाणात आहे कंपॅरेटिव्हली जे बाकी आहेत, म्हणजे अंबरनाथ किंवा उल्हासनगर, विठ्ठलवाडी, यापेक्षा लोक प्रेफर करतात की आपण बदलापूरला शिफ्ट होऊया। त्याचं कारण हेच आहे की आता खूप छान पद्धतीने बदलापूर डेव्हलप होत आहे। हे बघा, आता इथे आपण मागे हा दाखवला होता रोड, त्यावेळेची कंडिशन खूपच खराब होती आणि आता एक साईडचं म्हणजे लेनची कामं चालू आहेत, एक लेन ते लोक करतायत। त्या साईडची सुद्धा तुम्ही बघू शकता एक लेनचं काम चालू आहे आणि इकडच्या एक लेनचं ऑलमोस्ट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे। मध्ये मध्ये काही पॅचेस राहिलेत तर ते करतील ते लोकसुद्धा, पण एकंदरीत थोडंसं प्रगतीपथावर आहे काम। या ठिकाणी आताच आगरी महोत्सव झाला आणि परवाच संपलेला आहे आगरी महोत्सव। आता त्याचं सेटअप उठवत आहेत, पूर्ण सेटअप सगळा काढत आहेत। आता आपण पोचलेलो आहोत कार्मेल शाळेच्या इथे आणि तिथे कंडिशन तर खूपच खराब होती। कार्मेल शाळा ते डी मार्ट ही आहे कार्मेल शाळा आणि रोडचं काम एक लेनचं झालेलं आहे।
आणि हे रिसेंटलीच करायला घेतले, म्हणजे साधारणतः 15 दिवस झाले आणि बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेलं आहे पॅच. आता आपण पोहोचलो डीमार्टच्या इथे, म्हणजे ऑलमोस्ट डीमार्टच्या इथपर्यंतचं काम एक लेनचं आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे आहे डीमार्ट. या इथे सुद्धा रस्ता खूप खराब होता, मी मागे दाखवलेला ना. तर आता त्या लोकांनी थोडं पॅच टाकलेले आहेत रोडला. अजून काही पूर्ण फाईन रोड नाही बनवला आहे, पण जे काही खड्डे होते, म्हणजे एकदम ट्रॅफिक तिथे स्लो मूव्हिंग होतं, ते आता थोडंसं स्मूथली निघून जातं. थोडेसे हे खड्डे भरल्यामुळे अजूनही 100% काम कंप्लीट नाही झालं आहे, पण थोडं ट्रॅफिक व्यवस्थित क्लिअर होण्यासाठीचं त्यांनी एक प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत अंबरनाथला. हा जो राईड आहे तो जातो अंबरनाथला, अंबरनाथ फॉरेस्ट नाका वगैरे त्या साईडला. आणि आपण आता चाललेलो आहोत सरळ काटाई. रस्त्याची कंडिशन एक नंबर आहे. आता आपण जसं अंबरनाथला एंट्री केली, जस्ट आपण अंबरनाथ सोडलेलं आहे आणि आता आपण एंटर केलं आहे उल्हासनगरला. या इथे काही काही पॅचेस आहेत, तुम्ही बघू शकता रस्त्याला. जे खड्डे होते ते पॅच टाकलेत त्याला खड्ड्यांना, आणि टेम्पररी त्यांना क्लोज केलेलं आहे. पण या इथे थोडेसे आपल्याला खड्डे जाणवत आहेत. मगाचा जो रोड होता, म्हणजे अंबरनाथ ते उल्हासनगरपर्यंतचा, तो 100% फाईन होता. म्हणजे त्यात अजिबात कुठेही आपल्याला दचका लागला नाही. पूर्ण 100% फाईन रोड होता तो. आणि आता हा रोडसुद्धा बऱ्यापैकी आहे, पण काही काही मध्ये पॅचेस त्यांनी फील केलेले आहेत. पण एवढं मात्र आहे की लास्ट टाईमपेक्षा बेटर आहे. म्हणजे लास्ट टाईमपेक्षा 70-75% तरी बेटर आहे. कारण की जो प्रवास होता आपण जो गेल्या वेळेला केलेला, त्यामध्ये जर रस्ते बघाल, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि त्यावेळेचे रस्ते बघा, एकदम म्हणजे त्या रस्त्यांना रस्ते म्हणायचे की नाही हाच प्रश्न पडला होता. पण आता बऱ्यापैकी पावसाळ्यानंतर त्या लोकांनी थोडंसं मनावर घेतलं आणि रस्त्याची बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. हा रस्ता पूर्ण ॲक्च्युली काँक्रिटीकरण करायला पाहिजे त्यांनी, पण शक्यता नाही आहे. ते थोड्या थोड्या कालावधीमध्ये थोडे थोडे पॅचेसमध्ये ते काम करतात आणि दॅट इज फाईन. पण ते करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण की आता ना या साईडचा जो क्राऊड आहे ना, म्हणजे बदलापूर, अंबरनाथ या साईडला बऱ्यापैकी लोक रिलोकेट झालेले आहेत. या रस्त्याची डागडुजी करणं खूप गरजेचं आहे. कारण की बरीचशी जी लोकं आहेत आता बदलापूर अंबरनाथमधली, ती जी नवी मुंबई किंवा पलावा, लोढा, डोंबिवली या ठिकाणी जे जॉबला आहेत, ते लोक ट्रेन प्रेफर नाही करत. रादर ते लोक रोडवेने ट्रॅव्हल करतात. कारण की ते बरं पडतं, थोडं कन्व्हिनियंटसुद्धा आहे. कारण की ट्रेनचा जो प्रवास आहे तो थोडासा असा फिरून होतो. नियर बाय स्टेशन असे लोकेशन्स नाही आहेत, जे सेंट्रल रेल्वेचे जे स्टेशन्स आहेत त्याच्या. आणि आतमध्ये असल्याकारणाने लोक बाईक किंवा रोडवेचा, म्हणजे आयदर कार किंवा शेअरिंग ऑटो हेच प्रेफर करतात. आता आपण उल्हासनगरच्या पुढे आलेलो आहोत. आता आपण एक कल्याणला पोचू थोड्याच वेळात. कल्याणचा जो नेवाळी फाटा आहे तिथपर्यंत, उल्हासपासून तिथपर्यंतची रोड कंडिशन मस्त होती. बऱ्यापैकी पॅचवर्क केलेलं आहे, पण दॅट इज फाईन. त्या लोकांनी ॲटलिस्ट खड्डे तरी भरून काढले. इथे थोडंसं पाईपलाईनचं काम चालू आहे. मोठमोठे पाईप्स आहेत बघा. त्यामुळे एकच लेनवरून ट्रॅफिक मूव्ह केले. तर आता आपण पोचलो आहोत नेवाळी फाट्याला.
आणि या इथे लेफ्टला गेलो तर आहे मलंगगड आणि सरळ नवी मुंबई काटई, हा राईट कल्याणला जातो, कल्याण ईस्टला. मित्रांनो, कल्याण सोडलेलं आहे आपण आता आणि कल्याणच्या पुढे निघालेलो आहोत. आता आपण पोचणार आहोत काटईला थोड्याच वेळात. तर या इथे सुद्धा रोडचं बऱ्यापैकी काम केलेलं आहे. पुन्हा तेच म्हणजे पॅचवर्कच केलेलं आहे. पण इथे थोडी गोष्ट अशी जाणवते की जे पॅचवर्क केले ना, तर त्याचे जे पॅचेस आहेत ना ते लेवलला मॅच नाही केलेत. म्हणजे जी रोडची लेवल आहे ना त्याला ते मॅच नाही केले. ते साधारणतः असे एक 4-5 इंच असे वर वाटत आहेत. तर त्यामुळे थोडंसं एक दचका बसतो आपल्याला. थोडी रस्त्याची कामं चालूच आहेत अजून. इथे बाजूला ड्रेनेजचं काम चालू आहे. पूर्ण रोड कधी कंप्लीट होणार ना, आम्हाला खरंच प्रश्न पडतो कधी कधी. म्हणजे मी बघतोय ना, कधीही बघावं तेव्हा रोडचं काही ना काही काम चालूच असतं. म्हणजे कधी कधी हे MIDC पाईपलाईनवाले काहीतरी खोदकाम करतात, त्याच्यानंतर आपले महानगर गॅसवाले असतात, त्याच्यानंतर कधी कधी रस्ते खराब झालेल्यामुळे रस्त्याची कामं म्हणजे जे रोड कॉन्ट्रॅक्ट घेतात ते लोक त्यांचे खोदकाम चालू असतं. म्हणजे काही ना काहीतरी काम चालूच असतं असं. म्हणजे मी तरी बघितलं आहे कम्प्लिटली असं बाबा की रोड कंप्लीट झाला आहे आणि आता काहीच काम नाही राहिलं आहे त्याचं, असं कधी माझ्या बघण्यात नाही आलं आहे. असो, चांगल्यासाठीच होतात, आपल्या प्रगतीसाठीच, लोकांच्या विकासासाठी जी कामं चालू असतात आणि ती चालू राहिली पाहिजेत आणि लोकांचा विकास होत राहिला पाहिजे. मित्रांनो, हे बघा काय काय माहिती, कंटेनर आहेत आणि हा कसला पार्ट आहे ते काय कळत नाही आहे, पण डेंजर वाटतोय बघून. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत खोनी फाट्याला आणि या इथून आपण जाऊ शकतो पनवेल तळोजा मार्गे. आणि आपण जातोय सरळ काटईला. तर पलावाचं जे पोझिशन लोकांना दिल्यानंतर ना इकडच्या रोडची कंडिशन खूप छान करण्यात आलेली आहे. म्हणजे कधी खड्डे वगैरे असे बघितले नाहीत या रोडला तरी. कोळेगावपर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप छान वाटतंय कारण की असा रोड नव्हता. एक साधारणतः आपण 1-1.5 महिन्यापूर्वी एक व्लॉग टाकला होता या रोडचा. त्यात जी रोडची कंडिशन होती आणि आता जी रोडची कंडिशन आहे यात खूप फरक आहे, जमीन आसमानाचा. आणि ॲक्च्युली असेच रोड पाहिजेत कारण की त्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी टाईम वाचतो. म्हणजे जो प्रवास एक साधारणतः खड्डे असल्यावर आपल्याला म्हणजे जो आता प्रवास आपला जो साधारणतः अर्ध्या तासाचा आहे तो खड्ड्यांमुळे 1 तासाचा होतो आणि फ्युएल पण वाचतं. अल्टिमेटली पैशांची पण बचत होते. आपण खोनी फाट्याचं जे पलावा आहे तिथून आता इथपर्यंत आलो तर रोडची कंडिशन खूप छान होती. म्हणजे खड्डा मला दिसलाच नाही, एकदम प्लेन रोड आहे मस्त. तर आता आपण पोचलो आहोत कोळेगावला आणि इथे थोडासा हा इश्यू असतोच, काय माहिती. हा एवढा जो 10-15 मीटरचा तिथे नेहमी त्या रोडचं कंडिशन खराबच असतं. आता ती केलेली आहे थोडीशी व्यवस्थित, पण तरीही पूर्णपणे असं बाबा की तिथून पटकन निघून गेलं असं कधीच नाही होत. तिथे आपल्याला थोडंसं स्पीड कमी करावाच लागतो कारण की तिथे खड्डे असतातच. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत लेफ्टला टुवर्ड्स नवी मुंबई आणि इकडे राईट डोंबिवली. तर आता आपण पोचलो आहोत एक्सपिरिया मॉल डोंबिवली. आणि तुम्ही लेफ्ट साईडला जे पिलर बघताय ना,
जे पिलर दिसत आहेत, तर इथे फ्लायओव्हर होणार आहे. आणि म्हणजे दोन्ही साईडला, या बाजूला सुद्धा आणि त्या बाजूला सुद्धा काम चालू आहे. हे बघा फ्लायओव्हरचं थोडंसं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. कारण की इथं ना ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे संध्याकाळचं वगैरे जे पीक आवर्स असतात ना ऑफिसला जाण्याचे आणि येण्याचे, त्यावेळेला ट्रॅफिक कंडिशन खूप भयंकर असते इथली. तर त्यामुळे हा एक तोडगा काढलेला आहे की इथे फ्लायओव्हर करून डिरेक्टली मुंबईवरून, म्हणजे नवी मुंबईवरून येणारं जे ट्रॅफिक आहे ते डिरेक्टली फ्लायओव्हरवरून, म्हणजे जे बदलापूर, अंबरनाथ, त्याच्यानंतर आतमधला जो पलावा आहे तो तळोजा पलावा, तर तिकडचे जे ट्रॅफिक आहे ना ते डिरेक्टली फ्लायओव्हरवरनं ते लोक मूव्ह करणार आहेत. आणि त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होईल इथलं असं वाटतंय. बघू आता. आपल्याला व्लॉग शूट करायचा होता त्यामुळे मी लेट निघालो आहे. कारण की ट्रॅफिक असल्यावर आपल्याला रोडची कंडिशन काही कळाली नसती, म्हणून मी थोडं लेट निघालो. त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक नाही लागलं. पण हा जो पलावा एक्सपिरिया मॉल ते इथपर्यंत खिडकाळी किंवा देसाई नाक्यापर्यंत ना ट्रॅफिक असतं पीक आवर्समध्ये. तर ते टाळण्यासाठी मी थोडा लेट निघालो आज, जेणेकरून आपल्याला रोड प्रॉपर बघता येईल, रोडची कंडिशन कळेल कशी आहे ते. आपण लेट निघून सुद्धा ट्रॅफिक आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता पीक आवर्समध्ये इथे काय कंडिशन असेल ट्रॅफिकची. आता आपण पोचलो आहोत खिडकाळी मंदिराच्या इथे. डोंबिवलीतलं सुंदर मंदिर आहे हे खिडकाळेश्वराचं. तर मित्रांनो आता आपण आहोत शिळफाटा रोड, कल्याण शिळफाटा रोडला. आणि हा रोडसुद्धा पहिला ना म्हणजे एक साधारणतः एक 5 वर्षापूर्वी म्हणजे खूपच नॅरो होता. त्याच्यानंतर या रोडचं काम करण्यात आलं आणि असा 3 लेनचा रोड करण्यात आला. असा हा रोड एवढा मोठा करण्यात आल्यानंतर असं वाटलेलं की ट्रॅफिक कंट्रोल होईल. पीक आवर्समध्ये ट्रॅफिक असतंच, त्यामुळे जे नवी मुंबई या साईडने येणारी जी लोकं आहेत ना टुवर्ड्स कल्याणला किंवा अंबरनाथ बदलापूर साईडला जाणारे, तर संध्याकाळच्या वेळेला बाईकवाल्यांना रॉंग साईडने अलाव केलेलं आहे. म्हणजे ते लोक ह्या लेनने निघून जातात साईडने. रोडची कंडिशन खूप मस्त आहे. म्हणजे जेव्हा बनवलं ना तेव्हापासून कॉन्क्रीटचा रोड आहे, तर ते तेव्हापासून या रोडवर जास्त काही असे खड्डे वगैरे बघितलेले नाही आहेत. मी आता ट्रॅव्हल करतो आहे मोर दॅन 3 to 4 इयर्स या रोडवर. बाईकवरनंच माझं येणं जाणं आहे. तर हा रोड आला ना की एक रिलीफ मिळतो की हा बाबा आता जरा छान आपला प्रवास जरा व्यवस्थित होईल असं वाटतं. आणि थोडा तर काटेई ते बदलापूरचा जो रोड आहे त्याची कंडिशनसुद्धा मस्त केलेली आहे. रोडचं काम एकदम 70-75% कंप्लीट झालेलं आहे. तर त्यामुळे तो रोडसुद्धा आता राईड करायला बरं वाटतं. नाहीतर पहिलं अक्षरशः असं वाटायचं की नको तो प्रवास, पण आता ठीक आहे. आता आपण पोचलेलो आहोत कल्याण फाट्याला. हा समोर जो बघताय हा आहे कल्याण फाटा. राईडला गेलं की मुंब्रा, ठाणा, समोर नवी मुंबई आणि लेफ्ट या बाजूला पनवेल. हा एक मुख्य चौक आहे. तर जिथे ट्रॅफिक कधीही या तुम्हाला इथे ट्रॅफिक मिळणारच, कधी नाही असं नाही. कल्याण फाटा जंक्शन. याला डाकघर नाका सुद्धा बोलतात. आता आपण एंटर करत आहोत नवी मुंबईमध्ये. आणि ह्या रोडचं एक लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला सांगतो. हा रोड पहिला एवढा प्रशस्त नव्हता, पण हा जो दिसतो ना पॅच
एक साधारणतः 7-8 फुटाचा पॅच दिसतो बघा तुम्हाला. तर तो एक्सटेंड केलेला आहे रोड. म्हणजे हा रोड ना खूप नॅरो होता. संध्याकाळच्या वेळेला इथे आयदर वन वे ट्रॅफिक मूव्ह करायचे, तर आता त्याला एक्सटेंड केलं आहे कारण की हा डिरेक्टली असा कनेक्ट होतो नवी मुंबईला. नाहीतर आपल्याला काय करायला लागतं की ट्रॅफिक जास्त असल्यामुळे कल्याण फाट्यावरनं शिळफाट्याला जाऊन मग असा एक राऊंड मारून आपण इथे कनेक्ट व्हायचो. पण आता हा रोड बऱ्यापैकी मोठा केला आहे. आता रिसेंटलीच केलं याचं काम, एक साधारणतः 15 दिवसच झालेत. आणि त्यामुळे हे थोडं कन्व्हिनियंट झालं आहे. चला मित्रांनो, आता आपण एंटर केलेलं आहे नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट असं मला तरी वाटतं, कारण की हे जे नवी मुंबई शहर आहे हे बऱ्यापैकी प्रॉपर प्लॅन करून डेव्हलप केलं जाते. आणि इकडचे रस्ते वगैरे तर खूप छान आहेत. म्हणजे हा रस्तासुद्धा किंवा टुवर्ड्स असं कोपरखैरणे, वाशी, सानपाडा वगैरे त्या साईडला जरी गेलं ना बाईकने, तर बघू कधी जमलं तर तिकडचं सुद्धा रोडचं अपडेट मी तुम्हाला देईन. पण रोड एकदम A1 आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचं काम, त्याबद्दल त्यांना खरंच त्यांचं अभिनंदन आणि खरंच त्यांचे आभार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ. आपण पोचलो आहोत माप्याला. माप्याची चेकपोस्ट. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत नवी मुंबई घनसोली MBPच्या इथे. ह्या फ्लायओव्हरवरून जातो आपण. तर आता प्रवास आपला इथपर्यंतचाच होता. मला जस्ट दाखवायचं होतं कारण की लास्ट टाइम आपण व्हिडिओ केलेला त्यावेळेला रोडची कंडिशन खूपच खराब होती. आणि आता एवढे छान रोड बनवलेत, बऱ्यापैकी 70-75% रोडची कंडिशन त्या लोकांनी चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खरंच आभार, आमचा विचार केल्याबद्दल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की रोड खराब आहेत आणि आता पर्पज हाच होता या व्हिडिओचा, एवढे छान रोड केलेत तर आपण ते सुद्धा दाखवूया आपल्या चॅनलमार्फत. आणि आता हाच आपलं येतो, हे आपलं ऑफिसच्या आता इथे आलेलो आहे. व्हिडिओ आता इथेच थांबवतो. तर या व्हिडिओचा एकच असा हेतू होता की रोडची कंडिशन छान सुधारलेली आहे, तर ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच थांबवतो. लवकरच भेटेन तुम्हाला नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय.